गुड मॉर्निंग एव्हरीवन. 11th मधला सेल द युनिट ऑफ लाईफ हा लेसन आपला चालू आहे आणि याच्यामधले आपण सेल ऑर्गॅनिल्स स्टडी करून राहिलो. बरोबर. जसं एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करण्याकरता ऑर्गन्स असतात. व्हेनेवर वी कन्सिडर हायर ऑर्गॅनिझम जनरली प्लांट्स आणि ॲनिमल, ते यांना स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज करता काय असतात ऑर्गन्स किंवा टिश्यूज म्हणू शकतो आपण. सो इन द सिमिलर वे होल बॉडी इट इज मेड अप ऑफ सेल. कारण हे आपल्या लेसनचं हेडिंगच आहे, सेल द युनिट ऑफ लाईफ. मग पूर्ण लाईफला बनवणारी जर सेल आहे तर लाईफच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा कोण परफॉर्म करेल? सेल. आणि त्याकरता सेलमध्ये काय प्रेझेंट असतात? ऑर्गॅनिल्स, ज्याला आपण लिटल ऑर्गन्स असं कन्सिडर केलं होतं आणि त्याच्या डिटेल्स पण आपण घेतलेल्या आहेत. सो टुडे वी विल लर्न अबाउट दी अनादर सेल ऑर्गॅनिल फॉर द सेल, दॅट इज द न्यूक्लियस. बाकी सेल ऑर्गॅनिल आणि न्यूक्लियस याच्यामध्ये एक मेन डिफरन्स असा आहे पहा की ऑर्गॅनिल म्हटला तर एक सायटोप्लाझम मधलं सेलच्या आतमधलं एक असं स्ट्रक्चर ज्याला एक प्रॉपर त्याचा एक शेप असेल आणि त्याचं एक स्पेसिफिक काय असेल फंक्शन, त्याला आपण डिस्क्राईब करतो ॲज अ ऑर्गॅनिल. पण न्यूक्लियस असा पार्ट आहे ज्याला पूर्ण सेलचा कंट्रोलिंग युनिट म्हटलं जाते. कळून राहिलं का? पहा, थोडंसं बॅकग्राऊंड आठवावं लागेल तुम्हाला. आपण सेलमध्ये जेव्हा सेल ऑर्गॅनिल टॉपिक स्टार्ट केला होता, सेल ऑर्गॅनिल्स दॅट आर लिटल ऑर्गन्स फॉर द सेल, तर याच्यामध्ये आपण त्याला क्लासिफाय केलं होतं अकॉर्डिंग टू देअर शेप. जर समजा एखाद्या ऑर्गॅनिलला 2 कव्हरिंग्ज असतील देन इट इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल. काही असे राहतात ज्याला युनिट मेम्ब्रेन, सिंगल मेम्ब्रेन असतात, जसं की व्हॅक्युल आहे, लायसोझोम पण म्हणू शकता. आणि काही ऑर्गॅनिल असे असतात ज्याला मेम्ब्रेनच नाही आहे, नॉन मेम्ब्रेनस आहेत, तर त्या पण आहेत रायबोझोम सारख्या. तर इथं तुम्हाला हा जो ऑर्गॅनिल पाहायचा आहे न्यूक्लियस, ऍक्च्युली डायग्राम जर तुम्ही ऑब्झर्व केली तर इट इज ऑल्सो कव्हर्ड बाय 2 मेम्ब्रेन्स. याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा 2 मेम्ब्रेन दिसतात. दिस इज आउटर मेम्ब्रेन, दिस इज इनर मेम्ब्रेन. म्हणजे हा जो आहे हा डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनिल मध्ये येऊ शकतो. पण तरी याला आपण स्पेसिफिक का कन्सिडर करतो? याच्या अगोदर मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड हे 2 ऑर्गॅनिल आपण डिटेल पाहिले होते. एक फोटोसिंथेसिस परफॉर्म करणारा पाहिला होता आणि एक पॉवर हाऊस ऑफ द सेल, एनर्जी प्रोडक्शन, एटीपी प्रोडक्शन. तर त्याच्यासारखी अरेंजमेंट आहे. 2 मेम्ब्रेन्स आर देअर. पण न्यूक्लियस म्हणजे असा ऑर्गॅनिल जो पूर्ण सेलच्या ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करतो. ठीक आहे. का कंट्रोल करतो, त्याचे कंटेंट्स काय ते आपण आज पाहणार आहोत. ओके. सो जस्ट स्टार्ट अबाउट दी न्यूक्लियस. सो इन द इंट्रोडक्शन, nucleus it is defined as it is the controlling center of the cell. किंवा आणखी वेगवेगळ्या लोकांनी याला वेगवेगळे नाव दिले पहा. सम एक्सपर्ट सेज दॅट न्यूक्लियस इट इज दी मास्टर ऑर्गॅनिल ऑफ द सेल. पटकन लक्षात यायला पाहिजे, मास्टर शब्द आला याचा अर्थ डेफिनेटली तिथं काही ना की कंट्रोलिंगचा शब्द येतो. ज्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीवर कंट्रोल असेल, कंट्रोल करणारा त्याला आपण मास्टर मॉलिक्यूल म्हणत असतो. ठीक आहे. तर तसा कोणता ऑर्गॅनिल असेल? न्यूक्लियस. मग आता क्वेश्चन हाच येतो की व्हाय डू वी कन्सिडर न्यूक्लियस ऍज अ मास्टर? त्याच्यामध्ये काय कंपोजिशन आहे, काय कशापासून तो तयार होतो का जेणेकरून पूर्ण सेलच्या ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करत असेल? तर याच्याकरता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल जेनेटिक मटेरियल. न्यूक्लियस इज द ऑर्गॅनिल विच कंटेन जेनेटिक मटेरियल. याला आपण जनरली डीएनए किंवा आरएनए कन्सिडर करतो आणि मोस्ट ऑफ दी ऑर्गॅनिझम मध्ये डीएनएच असतो, ज्याला आपण कंट्रोलिंग युनिट म्हणू शकता किंवा जेनेटिक मटेरियल. आणि जेनेटिक काय शब्द आहे? जेनेटिक असा याचा अर्थ असा होतो बा की त्या सेलला जर समजा सर्वाईव्ह व्हायचं असेल, टिकून राहायचं असेल,
जर त्या सेलला स्वतःचं रिप्रोडक्शन करायचं असेल, डिव्हिजन करायचं असेल, ऍक्टिव्हिटीज करायची असतील, त्या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करण्याकरता काहीतरी केमिकल्स पाहिजे आणि त्या केमिकलला आपण जेनेटिक मटेरियल असं म्हणतो. ठीक आहे, जेव्हा आपण जीन लिसन स्टार्ट करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली जेनेटिक मटेरियल म्हणजे काय असतं. तर फॉर 11 बेसिक यू शुड नो दॅट की न्यूक्लियसला कंट्रोलिंग का म्हणायचं आहे, कारण त्याच्यामध्ये प्रेझेंट राहते जेनेटिक मटेरियल. आणि फॉर इन्सिडन्स तुम्ही लक्षात ठेवा, इट इज द डीएनए. सध्या मी डीएनए सांगून आलो, ऍक्च्युली नंतर आपण पाहणार आहे की डीएनए अलॉंग विथ आणखी काही केमिकल्स पण राहतात, आरएनए आहे, प्रोटीन्स आहेत. ठीक आहे, सो दिस इज अबाउट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द न्यूक्लियस. त्याच्यानंतर डिस्कव्हरीमध्ये जर आपण गेलो तर न्यूक्लियस इट वॉज फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय रॉबर्ट ब्राउन in 1831. In 1831. So this is the discovery of the nucleus. आता जर आपण याचं न्यूक्लियसचं स्ट्रक्चर पाहिलं तर कशा पद्धतीचं असतं, डेफिनेशन राहू दे, तुम्ही शेवटपर्यंत लक्षात राहिली पाहिजे. कंट्रोलिंग सेंटर. आता आणखी एक मुद्दा क्लिअर करायचा आहे. जनरली न्यूक्लियस हा सेलच्या सेंटरला आपण ड्रॉ करतो, पण याचा अर्थ असा की कन्फर्म नाही आहे की न्यूक्लियस इट इज ऑलवेज प्रेझेंट इन दी सेंटर. नो, नॉट ॲट ऑल. न्यूक्लियस हा सायटोप्लाझममध्ये कुठंही प्रेझेंट राहू शकतो. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा, जनरली एका सेलमध्ये एक न्यूक्लियस कन्सिडर करतो आपण. अ सेल शुड हॅव ॲटलिस्ट 1 न्यूक्लियस जो त्या सेलला पूर्ण कंट्रोल करू शकतो. बट देर आर सर्टन एक्झाम्पल विच कंटेन मेनी न्यूक्लियाय. आणि याच्यावरच आधारित सेलचे 2 टाईप केले जातात पहा. युनि न्यूक्लिएटेड सेल्स आणि मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स. याचं तर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, बॉडीतली प्रत्येक सेल ही जनरली युनि न्यूक्लिएटेड आहे. ठीक आहे, कोणती सेल असेल तर ऍटलिस्ट त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतोच असतो. मग आता राहिला प्रश्न मल्टी न्यूक्लिएटेडचा. अशा कोणकोणत्या सेल आहेत प्लांट आणि अॅनिमलमध्ये का विच कंटेन मोर दॅन 1 न्यूक्लियस. एक असेल त्याला आपण न्यूक्लियस कन्सिडर करतो, एकापेक्षा जास्त असतील प्ल्युरल फॉर्म त्याला आपण न्यूक्लिआय म्हणतो. न्यूक्लिआय, मेनी प्ल्युरल फॉर्म्स ऑफ दी न्यूक्लियस. तर लक्षात ठेवा 2 एक्झाम्पल मित्रांनो. मल्टी न्यूक्लिएट सेलचं एक्झाम्पल एक लक्षात ठेवा तुम्ही, सिन्सिटियम आणि एक आहे सिनोसाइट. इथं हा जो CYTE शब्द आहे, साइट, याचा अर्थ तो सेल. आणि ही जी सेल असते इट इज प्रेझेंट इन दी फंगस. तर तुम्ही लक्षात असं ठेवा, इट इज दी फंगल हायफी. फंगस हा एक हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे मित्रांनो, ज्याला साध्या लँग्वेजमध्ये आपण बुरशी म्हणतो. एखादी समजा ब्रेड असेल किंवा पोळी असेल, आपली शिडी म्हणतो पण आपण पोळी, तर ती जर काही काळापर्यंत एक्सपोज असेल ऍटमॉस्फिअरला, तर अशी पडलेली असेल कुठेतरी, तर ऑटोमॅटिकली त्याच्यावरती एक पांढऱ्या कलरची बुरशी चढते. सो इट इज नथिंग बट व्हॉट, इट इज दी फंगस. तर हा ऑर्गॅनिझम आहे. आणि या ऑर्गॅनिझमला जर समजा फूड मटेरियल ऍब्सॉर्ब करायचं असेल तर त्याच्याकरता त्याच्यामध्ये काय असतात, हायफी नावाचे स्ट्रक्चर असतात. जर त्याचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर ते ऍक्च्युली अशा टाईपचं असते. दिस इज द सिंगल हायफी. मग आता हा जर कम्प्लीट हायफी नावाचा पार्ट आहे, एक सिंगल सेल कन्सिडर करा, पण याच्यामध्ये न्यूक्लियस हे जास्त असतात, एकापेक्षा जास्त. सो दिस इज कॉल्ड एज मल्टी न्यूक्लिएटेड हायफी. म्हणून त्याला कोणतं एक्झाम्पल म्हणायचं आहे, सिनोसाइट. म्हणजे आपण हे पाहून राहिलो का असे कोणते एक्झाम्पल आहेत का ज्याच्यामध्ये सिंगल सेल इट इज हॅव्हिंग मेनी न्यूक्लियाय. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी महत्वाचे असतात मित्रांनो. आणि दुसरं एक्झाम्पल आहे सिन्सिटियम. आता हे काय पहा, इट इज दी आउटर मोस्ट लेअर ऑफ ट्रोफोब्लास्ट. ब्लास्ट म्हणजे लेअर. आता हा जो ट्रोफोब्लास्ट आहे याचा अर्थ होतो फूड ऍब्सॉर्बिंग लेअर. फूड ऍब्सॉर्बिंग लेअर कुठं प्रेझेंट राहते, इट इज प्रेझेंट इन दी एम्ब्रियोज. एम्ब्रियो शब्द ऐकला असेल पण आठवणार नाही. ठीक आहे, आपण बघून घेऊ थोडक्यात. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल गेमिट फ्यूज होतात
त्याच्यानंतर कुठेतरी नवीन सेल तयार होते, त्याला आपण झायगोट म्हणतो. आणि झायगोट नंतर जो एक मास ऑफ दी सेल, एक ग्रुप तयार होतो, त्याला म्हणतात एम्ब्रिओ. ठीक आहे. तर एम्ब्रिओच्या आतमध्ये एक लेअर असते पहा, एक कव्हरिंग असते स्वतःची, जी फिमेलच्या बॉडीमधून काय ऍब्सॉर्ब करते, फूड. त्याला म्हणतात ट्रोफोप्लास्ट. आणि त्याच्यामध्ये असणारे ज्या सेल आहेत त्या मल्टी न्यूक्लिएटेड असतात. सो एक्झाम्पल इज सिन्सिटियम. सो दिस इज द इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन अबाउट न्यूक्लियस. आता आपल्याला पाहायचं आहे ऍक्च्युअली या न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं असतं. ओके. सो वी विल नाउ फोकस अपॉन द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. द typical nucleus as shown in the figure consists of 4 important structures. त्यातला पहिलं स्ट्रक्चर आपण पाहू. आता ह्या तुम्हाला 2 मेम्ब्रेन दिसून आल्या, आउटर आणि इनर मेम्ब्रेन. दीज आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज न्यूक्लियर एनव्हेलप. याला काय कन्सिडर करायचं आहे, न्यूक्लियर एनव्हेलप. देन नंबर 2 nucleoplasm, nucleolus, and last is the chromatin network. अशा 4 गोष्टी तुम्हाला स्टडी करायच्या विद्यार्थी मित्रांनो इन द न्यूक्लियस. पहा, सध्या तुमचा एक बेसिक कोर्स सारखं चालू असल्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की नवीन नवीन टर्म्स आणि त्याचा अर्थ. एखादं स्ट्रक्चर पाहिलं ते कुठं प्रेझेंट राहते, कशा पद्धतीचं असतं आणि त्याचं फंक्शन काय, 3च गोष्टीवर भर द्या. आणि हेच कन्सेप्ट तुम्हाला बाकी थ्रू आउट द सिलेबस तुम्हाला मदत करतील, है ना. ऍक्च्युली कोणकोणत्या पार्टमध्ये कोणकोणते स्ट्रक्चर असतात, कोणकोणत्या प्रकारचे फंक्शन्स ते परफॉर्म करतात, हेच तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे. सो टिपिकल न्यूक्लियस इज कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियर एनव्हेलप. आता याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. 2 मेम्ब्रेन्स आर प्रेझेंट. This is the outer one and this is the inner layer किंवा membrane म्हणू शकता. And both membranes are collectively called as nuclear envelope. Envelope म्हणजे पाउच किंवा कव्हरिंग किंवा शीथ. जनरली एनव्हेलप म्हणजे एक पॉकेट असते ऍक्च्युली. आता इथं तुम्हाला एनव्हेलपचा अर्थ पॉकेट नाही आहे. इथं एनव्हेलप मीन्स काय, इट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ द न्यूक्लियस, किंवा यालाच आपण न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा म्हणू शकतो. मग आता या न्यूक्लियर एनव्हेलप मध्ये आता एक एक टॉपिक आपण डिटेलमध्ये बघू. अमॉंग दिस न्यूक्लियर एनव्हेलप ज्या 2 मेम्ब्रेन्स आहेत त्यातली एक आहे आउटर मेम्ब्रेन, आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन, आणि इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता पहा, ही जी आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे दॅट इज असोसिएटेड विथ ER. तुम्हाला सर आम्हाला ERचा कन्सेप्ट शिकवण्यात आला होता, आपण इथं असोसिएटेड विथ द ERचा अर्थ काय होते. ऍक्च्युअली या न्यूक्लियसची डायग्राम जर आपण पाहिली तर ती अशा टाईपची असते. पहा, समजा ही न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, ही मला आउटर, तर ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सोबत कनेक्टेड असते. पहा अशा पद्धतीनं. दिस इज कॉल्ड एज ER. लक्षात राहील. पहा, आठवत असेल तर आपण एक टॉपिक पाहिला होता. पहा, एंडो मेम्ब्रेन सिस्टम. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेम्ब्रेन्स एकमेकाशी कनेक्टेड असतात आणि त्या सगळ्या मेम्ब्रेन मिळून एक स्ट्रक्चर तयार होते, त्याला एंडो मेम्ब्रेन सिस्टम म्हटलं होतं. आणि याच्यात कोणकोणते ऑर्गॅनिल असतात, तर न्यूक्लियसची आउटर कव्हरिंग न्यूक्लियर मेम्ब्रेन, त्याच्यानंतर असते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याच्यानंतर गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम, व्हॅक्यूल. हे जे ऑर्गॅनिल आहेत पहा, हे एकमेकाशी कनेक्टेड आहेत आणि यांचं वर्किंग सुद्धा कसं असते, इन कोऑर्डिनेशन. त्याच्यामध्ये एक समन्वय असते. ठीक आहे. तर त्या एंडोमेम्ब्रेन सिस्टमचाच पार्ट असतो. म्हणून
न्यूक्लिअर मेम्ब्रेन मध्ये जी आउटर मेम्ब्रेन आहे ती कोणाशी कनेक्टेड असेल? इट इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग त्याच्यामध्ये रायबोझोम्स असले जे डायरेक्टली हेल्प इन दी प्रोटीन सिंथेसिस, तुम्हाला माहित आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे मग आपण टाईप पण पाहिले होते, आर रफ ER आणि स्मूथ ER. तर असू द्या, हा झाला आपला आउटरचा पार्ट. त्याच्यानंतर जी इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, इट इज असोसिएटेड विथ न्यूक्लिअर लॅमिना. इट इज असोसिएटेड विथ व्हॉट? न्यूक्लिअर लॅमिना. आता ऍक्च्युली लॅमिना म्हणजे काय होते पाहते? इट इज फायबर लाईक स्ट्रक्चर. असे थ्रेड सारखे फायबर्स असतात जे न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट राहतात. लक्षात तुम्हाला का नाही? न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी इनर आहे त्याच्यापासून जे छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर निघतील आणि त्याच्यापासून काय तयार होत असते? न्यूक्लिअर लॅमिना. आणि या लॅमिनाचं काम असतं की पूर्ण न्यूक्लियसचा शेप एक मेंटेन ठेवणं. मेंटेनन्स ऑफ द शेप ऑफ द न्यूक्लियस हे त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं काम राहील. पण कोणती मेम्ब्रेन? इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. सो दिस इज अबाउट न्यूक्लिअर एन्व्हेलप. ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ER आहे तर याचा डायरेक्टली फायदा कशामध्ये असेल? इट हेल्प्स इन दी व्हॉट? रायबोझोम्स. म्हणजे इथे न्यूक्लियसचा संबंध प्रोटीन्सशी उडाला. असे मुद्दे समजून घेत असतात. व्हाय न्यूक्लियस इज मास्टर? अरे ठीक आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे, आपल्याला कबूल आहे. पण नुसतं जेनेटिक मटेरियल असून चालत नाही, तर जेनेटिक मटेरियलच्या सोबत त्याच्यामध्ये काहीतरी प्रोटीन बनणारी फॅक्टरी सुद्धा आहे. दॅट इज रायबोझोम. म्हणजे ज्या गोष्टी सेलला एका टिपिकल सेलला रिक्वायर्ड असते, दॅट ऑल थिंग्स आर परफॉर्म बाय दी न्यूक्लियस. महत्वाचं आहे दोन गोष्टी, एक आहे DNA, दुसरा आहे प्रोटीन. या दोन गोष्टी असल्या का सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल होतात. आणि याला बनवण्याचं काम जर न्यूक्लियस करतो तो इट मस्ट बी कन्सिडर्ड ॲज द मास्टर मॉलिक्यूल. ओके, सो दिस इज न्यूक्लिअर एन्व्हेलप. त्याच्यानंतर आता पहा, जर आपण कम्प्लीट न्यूक्लिअर एन्व्हेलपला ऑब्झर्व केलं तर ऍट सर्टन पॉइंट्स ऍक्च्युली ही जी पूर्ण न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे इट इज डिलिमिटिंग मेम्ब्रेन. डिलिमिटिंग का म्हटलं आहे? कारण याच्यामध्ये काही कंटिन्युअस नाही आहे. ऍट सर्टन पॉइंट इट शोज सम स्मॉल ओपनिंग गॅप. हे दिसले गॅप तुम्हाला? या गॅपला त्यांनी नाव दिलं आहे न्यूक्लिअर पोअर्स. पोअर म्हणजे काय? तर एक छोटस होल. कशा करता असेल हो? जर समजा आपण या पूर्ण बोर्डला एक सायटोप्लाझम कन्सिडर केलं आणि हा न्यूक्लियस आहे, तर न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम या दोन्ही गोष्टींमध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल केलं जाते. सो अवर टॉपिक इज व्हॉट? इट इज न्यूक्लिअर पोअर. आणि न्यूक्लिअर पोअरचं काम काय असते? एक्सचेंज ऑफ मटेरियल्स. मटेरियल म्हणा किंवा एक्सचेंज ऑफ सबस्टन्सेस म्हणू शकता बिटवीन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. जर आपण टेक्स्ट बुक मध्ये वाचलं तर त्याच्यात असं लिहिलं आहे की इट हेल्प इन दी ट्रान्सपोर्टेशन ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम अँड इन द रिव्हर्स डायरेक्शन. न्यूक्लियस मधून काही केमिकल सायटोप्लाझम मध्ये जाऊ शकतात, सायटोप्लाझम मधले काही केमिकल न्यूक्लियस मध्ये येऊ शकतात. अरे हा मास्टर मॉलिक्यूल आहे, याला जर एखादी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची असेल तर ती सायटोप्लाझम मध्ये जाईल का नाही? आपण सेलवर कॉन्सन्ट्रेट करून आलो, कम्प्लीट युनिट करून आलो आपण सेल. मग एका सेलला ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट असेल, प्रोटीनची रिक्वायरमेंट असली का तो प्रोटीन न्यूक्लियसमध्ये, प्रोटीनला बनवण्याचं काम कोण करेल? न्यूक्लियस, कारण तो कंट्रोलिंग आहे. मग किती प्रोटीन बनवायचे, किती प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे, सायटोप्लाझमला किती प्रोटीन पाहिजे, न्यूक्लियसला किती पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करायचा आहे. म्हणून न्यूक्लिअर पोअर नावाचा पार्ट आहे. इट हेल्प इन द एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन दिस न्यूक्लियस अँड रिमेनिंग व्हॉट? सायटोप्लाझम. असं राहील की नाही? एकदम सोपं आहे, काही कठीण आहे. रिमाइंड इट जस्ट लाईक द स्टोरी. एक कम्प्लीट युनिट आहे सेल नावाचा, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिल्स आहेत, कंट्रोल करणारा एक सेंटरमध्ये प्रेझेंट असणारा न्यूक्लियस आहे. हा मेसेज पाठवेल की कोणत्या ऑर्गॅनिलला कशाची रिक्वायरमेंट आहे. एनर्जीची रिक्वायरमेंट लागली बॉडीला किंवा सेलला तर मायटोकॉन्ड्रियाला सिग्नल देण्याचं काम न्यूक्लियसच करेल. ओके, सो इट इज मास्टर मॉलिक्यूल. तर हा झाला आपला न्यूक्लिअर एन्व्हेलपचा पार्ट फक्त. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आपल्याला पाहायचा, दॅट इज न्यूक्लिओप्लाझम.
जसं सेलच्या आतमध्ये एक लिक्विड मॅट्रिक्स असते त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. इन द सेम वे न्यूक्लियस ऑल्सो कंटेन द सेमी लिक्विड मटेरियल विच इज नोन टू बी द न्यूक्लियोप्लाझम. दिस कंप्लीट पोर्शन इट इज कॉल्ड एज न्यूक्लियोप्लाझम. मग आता याचं कंपोजिशन काय? इट इज मेड अप ऑफ, हे तुम्हाला महत्वाचं आहे, विचारू शकता पेपरमध्ये. इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स. आताच लक्षात घ्या न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय, तर इट कंटेन डीएनए अँड आरएनए बोथ. अलॉंग विथ दिस इट कंटेन द प्रोटीन्स. कोणकोणते प्रोटीन असतात? द हिस्टोन प्रोटीन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. नावं येऊ द्या नवीन, नावं नवीन आलेच पाहिजे, कारण सगळा सिलेबस एकसारखा थोडीच असणार आहे. प्रत्येक लेसन, प्रत्येक टॉपिक तुमच्याकरता नवा आहे. नवा टॉपिक म्हणजे नवीन शब्द, नवीन शब्द म्हणजे सगळं काही नवीनच. चला, सो एव्हरीथिंग इज न्यू फॉर यू अँड यू हाऊ टू अंडरस्टँड इन व्हेरी वेल मॅनर. न्यूक्लिक ऍसिड्स प्रेझेंट राहतात, मग त्याच्यात डीएनए सुद्धा आला आणि आरएनए सुद्धा राहील. त्यातलं डीएनएचं मेन काम असतं जेनेटिक मटेरियल, किंवा याला आपण जेनेटिक इन्फॉर्मेशन सुद्धा म्हणतो. हेच रिझन आहे की न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे तर ह्या गोष्टी प्रेझेंट आहेत. हेच जेनेटिक मटेरियल आहे. आता याच्यातला हा जो हिस्टोन आणि नॉन हिस्टोन आहे पहा, याचं काम काय? एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हिस्टोन इट इज कॉल्ड ॲज डीएनए पॅकेजिंग प्रोटीन. ऍक्च्युली नॉन हिस्टोन जो आहे हा सुद्धा डीएनए ला पॅकच करतो. तुम्हाला एक स्पेशल टॉपिक राहील 12वी मध्ये, पॅकेजिंग ऑफ डीएनए. ओके, जोडे. पॅकेजिंग, एखाद्या गोष्टीला पॅक का करतो आपण? कोणती एखादी गोष्ट असेल, एखादी वस्तू असेल, तुम्ही ते मार्केटमधून विकत आणली आणि तुम्हाला एखाद्या व्यक्तीला गिफ्ट द्यायची, मग आणली आणि डायरेक्ट गिफ्ट दिली, असं करता का? तुम्ही त्याचं पॅकेजिंग करता. का पॅकेजिंग करता? व्हाय इट इज नीड टू पॅक समथिंग. कारण पॅकेजिंगचा उद्देश असतो की ती जी वस्तू आहे ती जर मोठी असेल तर त्याला छोट्याशा स्पेसमध्ये तुम्ही ठेवू शकता. लक्षात येत आहे? तसंच त्या पॅकेजिंगमुळे त्याला एक प्रॉपर शेप सुद्धा मिळतो आणि तो स्टेबल राहू शकतो. हे त्याचे फंक्शन असतात विद्यार्थी मित्रांनो. आता राहिला डीएनए. डीएनएला कशाला पॅक करता हो? कारण आहे, फार मोठं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, जे जेनेटिक मटेरियल आपण कन्सिडर करतो, होल ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करणारा जो युनिट आहे पूर्ण सेलचा, त्याला म्हणतो आपण डीएनए. आणि या डीएनएची लेंथ असते अप टू 2.2 मीटर्स. 2.2 मीटर. आणि या डीएनए प्रेझेंट कुठे आहे? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसची साईज असते विद्यार्थी मित्रांनो 10⁻⁻⁶ ऑफ मीटर. म्हणजे न्यूक्लियसची साईज चालली मायनस मध्ये आणि डीएनए हा चालला लॉंग 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 अँड व्हेरी लॉंग मॉलिक्यूल. मग मीटरचा डीएनए एवढ्या छोट्याशा स्मॉलर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक न्यूक्लियस मध्ये कसा बसेल? आपल्या बॉडीच्या आतमध्ये असणारे इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, आपल्या हाईट एवढी त्याची लांबी राहू शकते. मग एवढ्याशा छोट्याशा ऍब्डॉमेन मध्ये ते इंटेस्टाईन कसं बसते? इट इज फोल्डेड, इट इज पॅक. इन द सेम वे अवर डीएनए मॉलिक्युल इज शुड बी पॅक. त्याला पॅकेजिंग करण्यासाठी काय लागतात? प्रोटीन. आणि त्या प्रोटीनचे 2 प्रकार असतात, एक आहे हिस्टोन, एक आहे नॉन हिस्टोन. आता या हिस्टोन मध्ये काय असतात, नॉन हिस्टोन मध्ये काय आहे, हे आपण सगळं 12th मध्ये पाहू. सध्या फक्त बेसिक एवढंच लक्षात ठेवा की डीएनए ला पॅक करणाऱ्या प्रोटीनचा ग्रुप हिस्टोन आणि नॉन हिस्टोन. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन कुठं प्रेझेंट असतं मित्रांनो? न्यूक्लियोप्लाझम मध्ये. दॅट इज डीएनए, आरएनए, प्रोटीन. ठीक आहे. अलॉंग विथ दिस इट कंटेन्स सम मिनरल्स अँड ऑल्सो सॉल्ट्स. हा झाला आपला न्यूक्लियोप्लाझम. आता परत त्याच्या समोर या न्यूक्लियोप्लाझम मध्ये आणखी एक गोष्ट प्रेझेंट असते. पहा, डायग्राम पाहू शकता तुम्ही. अलॉंग विथ दिस, आता हे जे नेटवर्क आहे हे आपण स्पेशल पाहणार आहोत. या केमिकलच्या व्यतिरिक्त या न्यूक्लियोप्लाझम मध्ये तुम्हाला इथं काहीतरी असं एक डॉटेड स्ट्रक्चर दिसून राहिलं है ना, न्यूक्लिओलस. प्लुरल फॉर्म मध्ये त्याला न्यूक्लिओलाय म्हणायचं आहे. शब्द लक्षात ठेवा, काय? न्यूक्लिअस ऑर्गेनिल आणि न्यूक्लिओलस म्हणजे न्यूक्लियसचा पार्ट. कन्फ्युजन होऊ नका देऊ. स्पेलिंग वेगवेगळं आहे, स्ट्रक्चरही वेगळं आहे, अर्थात फंक्शन पण वेगळं असेल. So what is mean by nucleolus? It is actually the dense
स्ट्रक्चर. म्हणजे असे खूप सारे छोटे छोटे पार्टिकल येऊन एकत्रित जमा झाले आणि त्यांनी एक डेन्स स्ट्रक्चर तयार केलं. कशामध्ये? न्यूक्लिओप्लाझम मध्ये. त्याला काय म्हणायचं तुम्हाला? न्यूक्लिओलस. आता या न्यूक्लिओलसचं फंक्शन काय? महत्वाचं हेच आहे. द न्यूक्लिओलस इट हेल्प इन दी प्रोडक्शन ऑफ RNA आणि याचा लॉंग फॉर्म होतो विद्यार्थी मित्रांनो R फॉर रायबोझोम्स. सो इट इज रायबोझोमल RNA. आतापर्यंत तुम्ही रायबोझोम शब्द ऐकलाच असेल जेव्हा आपण एक सेलचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. दॅट टाइम आय हॅव टोल्ड यू दॅट रायबोझोम्स आर दी प्रोटीन फॅक्टरीज ऑफ दी सेल. लक्षात येत आहे की नाही? मग त्या रायबोझोमला बनवण्याचं काम ऍक्च्युली हे रिअल आहे. रायबोझोमला बनवण्याचं कामच कोण करत असतो माहिती आहे काय? न्यूक्लिओलस. तुम्ही सांगा बा रायबोझोमचं ते ER मध्ये असतात प्रेझेंट. हा मान्य आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ER सुद्धा बनवते. पण नुसतं ERच नाही बनवत. अरे हा तर न्यूक्लियस आहे, हा तर मास्टर मॉलिक्युल आहे. हा तर सेलच्या प्रत्येक गोष्टीला तयार करेल. एव्हरीथिंग रिक्वायर्ड बाय दी सेल डिमांडेड बाय दी सेल इट शुड बी प्रोड्यूस विद इन द न्यूक्लियस विथ द हेल्प ऑफ न्यूक्लियस. तर या ठिकाणी रायबोझोमला बनवण्याचं काम दोन गोष्टी करत असतात. एक तर RNA असतो प्लस दुसरा असतो त्याच्यामध्ये प्रोटीन. आणि याची निर्मिती कोण करून राहिलं? न्यूक्लिओलस. म्हणजे ज्या सेल प्रोटीन सिंथेसिस मध्ये एंगेज असतील, द सेल विच आर ऍक्टिव्हली एंगेज इन दी कोणती प्रोसेस? प्रोटीन. त्याच्यामध्ये या न्यूक्लिओलसचं प्रमाण जास्त असेल, याची साईज जास्त असेल. जर आपण एक्झाम्पल घेतलं तर दिस न्यूक्लिओलस आर लार्जर इन द oocyte सेल. लार्जर. आणि जर आपण स्पर्मचं एक्झाम्पल घेतलं तर इट इज स्मॉलर. oocyteला आपण एक सेल म्हणू शकतो सध्या पुरतं. ऍक्च्युली oocyte आणि एक मध्ये फरक आहे, तो आपण 12th मध्ये पाहू. तर ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये जे गॅमिट्स तयार होतात, फिमेल गॅमिटला सध्या तुम्ही oocyte कन्सिडर करा आणि स्पर्मला मेल गॅमिट. तर फिमेल गॅमिटला एनर्जीची रिक्वायरमेंट जास्त असते, प्रोटीनची रिक्वायरमेंट जास्त असते, त्या सेलची साईज जास्त असते, म्हणून त्याला जास्त प्रोटीनची आवश्यकता असेल. आणि ज्याला जास्त प्रोटीनची गरज त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस हा लार्ज राहील. आणि याला एनर्जीची रिक्वायरमेंट कमी, प्रोटीन कमी. सो इट कंटेन स्मॉलर न्यूक्लिओलस. तर लक्षात राहील, न्यूक्लिओलस म्हणजे असं एक स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये काय बनतात? RNA, रायबोझोमल RNA आणि प्रोटीन. आणि ज्या ज्या ठिकाणी प्रोटीनची रिक्वायरमेंट जास्त असेल त्या सेलमध्ये न्यूक्लिओलस हा लार्ज असेल आणि त्याचं प्रमाण सुद्धा जास्त असेल. आता आहे आपल्या या न्यूक्लियस मधला शेवटचा पार्ट, दॅट इज दी क्रोमॅटिन नेटवर्क. ठीक आहे, आता हे डायग्राम मी इरेज करतो आणि स्पेशल टॉपिक पाहू आता आपण क्रोमॅटिन नेटवर्क. शेवटचा टॉपिक आहे न्यूक्लियस मधला विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण न्यूक्लियसच्या आतमध्ये त्याचं डिटेल स्ट्रक्चर पाहतो, ऍक्च्युली न्यूक्लियसचं स्ट्रक्चर स्टडी करणं एवढं की सोपं नसतं विद्यार्थी मित्रांनो. एक पर्टिक्युलर सेल आहे, त्या सेलमध्ये स्वतःची लाईफ चालू असते, जशी आपली लाईफ असते ना. बर्थ आहे, डेव्हलपमेंट आहे, डेथ आहे ना, जे काही सेल. तर पूर्ण लाईफ स्पॅन म्हणतो आपण याला. तर असंच एक स्वतःच्या सेलची एखादी डिव्हायडिंग सेल आहे, त्या सेलची पण स्वतःची काय असते? लाईफ आहे ना. आणि त्या पूर्ण सेलच्या लाईफमध्ये दोन गोष्टी घडतात. काय सांगायचं आहे मला? द लाईफ स्पॅन ऑफ सेल, लाईफ ऑफ अ सेल, याच्यामध्ये दोन गोष्टी घडायला पाहिजे. एक तर इंटरफेस आणि डिव्हिजन. टेन्शन घेऊ नका, शब्द नवीन आलेच चालतात. डिव्हिजनला तुम्ही सेलचं रिप्रोडक्शन म्हटलं तरी चालेल. रिप्रोडक्शन ऑफ सेल. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तो स्वतःला रिप्रोड्यूस करतो. मग बॉडी जर सेल पासून बनते तर सेल सुद्धा काय करेल? रिप्रोडक्शन. सो लाईफ ऑफ द सेल इट शोज द डिव्हिजन प्रोसेस, म्हणजेच त्याला मी म्हणालो रिप्रोडक्शन ऑफ सेल. पण कंटिन्युअस लाईफमध्ये सेल नुसतं डिवाइड नाही होत राहील. जर सेलमध्ये नुसतं डिव्हिजनच होत गेलं तर आपल्या बॉडीमध्ये किती साऱ्या सेल बनतील? आपल्या बॉडीची ग्रोथ अनलिमिटेड होऊ शकते. पण असं होते का? अवर ग्रोथ इज व्हेरी व्हेरी लिमिटेड. म्हणजे सेल विशिष्ट टाइम पर्यंत डिवाइड होतात आणि बाकीच्या टाइम मध्ये डिवाइड होत नाहीत. तर मग काय करतात? तर त्या करतात प्रिपरेशन. काय करत असतील? प्रिपरेशन. कशा करता? फॉर द डिव्हिजन.
म्हणजे दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सेल एक तर स्वतःला प्रिपेअर करते, प्रिपेअर झाली की डिवाइड होते, डिवाइड झाली की परत प्रिपेअर डिवाइड. ठीक, अशा पद्धतीच्या सेलमध्ये ऍक्टिव्हिटी घडत असतात आणि जे आपण न्यूक्लियसचं स्ट्रक्चर पाहून राहिलो हे केव्हा पाहू शकता तुम्ही? इट शुड बी ऑब्झर्व ड्युरिंग द इंटरफेज. तर लक्षात ठेवा, आपण सेलला जो न्यूक्लियसला जो स्टडी करून राहिलो तो केव्हा? ड्युरिंग द इंटरफेज. ऍक्च्युली जेव्हा आपण सेल डिव्हिजनचा लेसन पाहू तेव्हा तुम्हाला सेल सायकल टॉपिक येईल आणि तेव्हा इंटरफेस क्लिअर होईल की सेल स्वतःची प्रिपरेशन कशी करते. ठीक आहे, तर न्यूक्लियसचं स्ट्रक्चर हे ऑब्झर्व केलं जाते केव्हा? ड्युरिंग द इंटरफेज. जेव्हा सेल व्हेन सेल इज नॉट डिवायडिंग. हा मुद्दा लक्षात ठेवा. डिव्हिजन होत असेल तर न्यूक्लियसचं ऑब्झर्वेशन करता नाही येत, कारण त्याच्यामध्ये चेंजेस घडतात. आपल्याला न्यूक्लियस ऑब्झर्व करायचं आहे तर तेव्हाच करा जेव्हा सेलमध्ये डिव्हिजनची प्रोसेस घडत नसेल. आणि अशा वेळेस न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला एक नेटवर्क दिसते पहा, अँड दॅट नेटवर्क इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन नेटवर्क. आपण आता डायग्राम इरेज केली, तुम्हाला लक्षात येत असेल. त्याच्यामध्ये नेटवर्क असते अशा टाईपचं पहा. आता जर तुम्ही या नेटवर्कवर थोडा भर दिला तर याच्यामध्ये दोन टाईपचं नेटवर्क मी ड्रॉ केलं. हे क्रोमॅटिन काय ते आपण पाहूच. सम पार्ट ऑफ दिस नेटवर्क इट इज व्हेरी व्हेरी डार्क. दिसून आलं? याला मी नाव देतो डार्कली स्टेन. स्टेन म्हणजे कलर. आणि जो फेंट पार्ट तुम्हाला दिसला लाईट इज कॉल्ड एज लाईटली स्टेन पार्ट. दिसत आहे? आणि हे कशामुळे होते माहिती का डार्क आणि लाईट? तर ज्याच्यामध्ये जो पोर्शन तुम्हाला डार्क दिसून आला त्याच्यामध्ये डीएनए, प्रोटीन, त्याच्यापैकी प्रोटीनचं प्रमाण असते जास्त, हाय प्रोटीन, आणि डीएनएचं अमाऊंट असते लेस. तेच जर लाईटली स्टेन पार्ट असेल त्याच्यामध्ये इट कंटेन हाय अमाऊंट ऑफ डीएनए अँड लेस अमाऊंट ऑफ दी प्रोटीन. काही पल्ले पडून राहिलं कर बाबा? न्यूक्लियसला कंट्रोलिंग का म्हणायचं आहे? बिकॉज इट कंटेन जेनेटिक मटेरियल. काही अडचण कुणाला आता? जेनेटिक इन्फॉर्मेशन. अरे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला लाईव्ह का म्हणून राहिलो आपण? बिकॉज इट कंटेन दी जेनेटिक इन्फॉर्मेशन. मग ती जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे ऍक्च्युली काय आहे? तर इट इज इन द फॉर्म ऑफ डीएनए, आरएनए अँड प्रोटीन. हे तीनच तर बेसिक बायोमॉलिक्युल्स आहेत. या तीन केमिकलच्या आधारावर तर पूर्ण लाईफ डिपेंड आहे. मग आता इथं जर न्यूक्लियस कंट्रोलिंग आहे त्याच्यात तर तिन्ही केमिकल असतील, डीएनए, आरएनए, प्रोटीन, आणि तिन्ही केमिकल मिळून एक नेटवर्क तयार झालं. जर आपण याला अल्ट्रा मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व करून आलो, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप मध्ये, तर तुम्हाला हे स्ट्रक्चर कसं डायरेक्ट असं डोळ्यानं आपला डीएनए दिसणार नाही. जसं आपण डीएनए ऑब्झर्व करतो का, इट इज लाईक अ डबल हेलिकल स्ट्रक्चर. पाहिलं असेल तुम्ही. असा डीएनए दिसत नाही, कारण डीएनए म्हणजे काय? इट इज ऍक्च्युली अन ऍसिड. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड आहे ते. ऍसिडचं स्ट्रक्चर असं कसं दिसेल? तर मायक्रोस्कोप मध्ये तुम्हाला ते फक्त एक नेटवर्क सारखं दिसतं पहा, आणि म्हणून त्याला कलेक्टिव्हली नाव द्यायचं आहे क्रोमॅटिन नेटवर्क. ओके, तर लक्षात ठेवा दोन पार्ट. व्हॉट इज मीन बाय क्रोमॅटिन नेटवर्क? इट इज नथिंग बट genetic material in nucleus is in the form of network, and it contain both DNA, RNA as well as some protein. आणि प्रोटीनचा काय रोल आहे मी तुम्हाला सांगितलं आताच याच्या अगोदर की प्रोटीन हे डीएनए ला काय करतात? पॅक करतात. मग आता परत डीएनए किती प्रमाणात प्रेझेंट आहे आणि प्रोटीन किती प्रेझेंट आहे त्याच्यानुसार आपण या क्रोमॅटिन नेटवर्कचे दोन टाईप करतो. एक आहे यू क्रोमॅटिन आणि दुसरा आहे हेटेरोक्रोमॅटिन. जो यू क्रोमॅटिन आहे याला आपण कन्सिडर करतो लाईट स्टेन पार्ट, लाईटली स्टेन पार्ट, जो फेंट कलरचं नेटवर्क असेल, आणि जे डार्क असेल डार्कली स्टेन, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट?
हेटेरोक्रोमॅटिन. वेगवेगळ्या केमिकलचं कंपोजिशन आहे, सो इट इज हेटेरो. याच्यामध्ये फक्त डीएनए जास्त असतो, सो इट इज युक्रोमॅटिन. इट कंटेन हाय अमाऊंट ऑफ डीएनए, लेस प्रोटीन. याच्यामध्ये लेस डीएनए अँड हाय प्रोटीन. आता याच्यावरून मला सांगा की या नेटवर्क पैकी युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन पैकी कोणता पार्ट ऍक्टिव्ह असेल. ज्यामध्ये डीएनएचं प्रमाण जास्त असेल तो पार्ट कसा असेल, ऍक्टिव्ह. सो इट इज जेनेटिकली ऍक्टिव्ह अँड इट इज इनऍक्टिव्ह. आता पहा, जेनेटिकली ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह म्हणजे काय. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला हे माहित असेल की जेव्हा जेव्हा जनरेशन तयार होतं तेव्हा पॅरेंटचे कॅरेक्टर समोर ट्रान्सफर होत असतात नेक्स्ट जनरेशन मध्ये. कॅरेक्टर ट्रान्सफर झाले म्हणजे काय आहे की जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्लो झाली. याचा अर्थ काय होतो की जेनेटिक इन्फॉर्मेशन एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये काय झाली, फ्लो झाली. मग असंच मेकॅनिझम आहे. न्यूक्लियस मधला असा केमिकल, एक तर नेटवर्क आहे पूर्ण, डीएनए आरएनए प्रोटीन सगळं हे नेटवर्क असतं. मग यापैकी असं नेटवर्क, असं केमिकल जे ऍक्च्युली प्रोटीन बनवते, जे ऍक्च्युली इन्फॉर्मेशनला फ्लो करते, त्याला म्हणतात जेनेटिकली ऍक्टिव्ह. आणि ते कोणतं असेल, ज्याच्यामध्ये डीएनए जास्त असेल, कारण डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. आपल्या माहितीकरता सांगतो की कम्प्लीट न्यूक्लियस मधला जो जेनेटिक मटेरियल आहे त्यातला 1% पार्ट हा ऍक्टिव्ह असतो, बाकी 99% इनऍक्टिव्ह असतो. याचा सिग्निफिकन्स आपण नंतर पाहणार आहे. तर सध्यापुरतं तुम्ही लक्षात ठेवा की न्यूक्लियस आणि त्याच्या आतमध्ये असणारं जेनेटिक मटेरियल हे एका नेटवर्कच्या स्वरूपात असेल, विच इज कॉल्ड टू बी दी क्रोमॅटिन. And now there is a last topic of the today's lecture, that is the functions of nucleus. Number 1, एक तर न्यूक्लियस कंटेन एंटायर जेनेटिक मटेरियल. आता हा शब्द लक्षात ठेवा, एंटायर म्हणजे संपूर्ण. एका सेलला कंट्रोल करण्याकरता सेलचं कंट्रोलिंग, सेलचं डिव्हिजन, रिप्रोडक्शन, एव्हरीथिंग, पूर्ण सेलला कंट्रोल करणारं इन्फॉर्मेशन कुठे प्रेझेंट आहे, न्यूक्लियसमध्ये. सो न्यूक्लियस इट हॅज रोल इन द हेरिडिटी अँड व्हेरिएशन. व्हॉट इज इन द हेरिडिटी, याला मराठीमध्ये अनुवंशिकता म्हणतात, म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. सेल टू सेल इन्फॉर्मेशन फ्लो होते. समजा एक सेल डिवाइड झाली, 2 सेल तयार झाल्या, मग त्या 2 सेलमध्ये इन्फॉर्मेशन काय झाली, फ्लो. पॅरेंट पासून जनरेशन तयार झाली. या प्रोसेसला काय म्हणतात, हेरिडिटी. आणि याला कंट्रोल करण्याचं काम कोण करेल, न्यूक्लियस, कारण त्याच्यामध्ये डीएनए प्रेझेंट आहे. हो. आणि परत नवीन जनरेशन मध्ये काय आले पाहिजे, डिफरन्सेस. आणि यालाच आपण म्हणतो काय, व्हेरिएशन. वेगवेगळ्या जनरेशन मध्ये कॅरेक्टर्स नवीन ऍड होतात. पॅरेंट पेक्षा त्यांची नवीन जनरेशन ही वेगळी असते. विद्यार्थी मित्रांनो, जरी 50% कॅरेक्टर्स सारखे असले, बट स्टील देअर आर सर्टन डिफरन्सेस. समोरच्या व्यक्तीमध्ये पॅरेंट पासून जे तयार झाले चिल्ड्रन्स, त्यांच्यामध्ये पहा, हाईट, स्किन कलर, हेअर कलर, बिहेवियर, याच्यामध्ये डिफरन्सेस राहू शकतात. आणि या डिफरन्सेसलाच काय म्हणायचं तुम्हाला, व्हेरिएशन. आणि याला कंट्रोल करण्याचं काम कोण करेल, न्यूक्लियस. नंबर 2, इट इज द साइट ऑफ सिंथेसिस ऑफ डीएनए, आरएनए अँड प्रोटीन. सेलमध्ये सगळ्यात जास्त बायोमॉलिक्यूल कोणते महत्वाचे असतात, तर डीएनए, आरएनए आणि प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन. आणि याला बनवण्याचं मेन काम न्यूक्लिओलसच करतो. आपण पाहिलंय न्यूक्लिओलस. आणि हे फंक्शन कशाचं असेल, न्यूक्लियसचं. थर्ड पॉइंट, आता पहा, हा जो क्रोमोझोमचा नंबर आहे, जे आपण क्रोमॅटिन नेटवर्क पाहिलं, आपण जर समजा ह्युमन एक्झाम्पल घेतलं इन केस ऑफ मॅन, तर ह्युमन बीइंग कंटेन 46 number of the chromosomes.
ऍक्च्युली क्रोमोझोम म्हणजे काय, इट इज नथिंग बट दी टाईप ऑफ क्रोमॅटिन. हे क्रोमॅटिनच आहे, फक्त न्यूक्लियस मध्ये पाहताना ते नेटवर्क सारखं असतं. आणि जर आपण त्याला इंडिव्हिज्युअली स्टडी केलं तर तुम्हाला ते पेअर मध्ये आढळतात, म्हणजे असे थ्रेड्स दिसतात तुम्हाला. त्याला क्रोमोझोम्स म्हणतो आपण, गुणसूत्र साध्या भाषेत. क्रोमॅटिन, जेनेटिक मटेरियल, क्रोमोझोम, डीएनए हे सगळं सारखंच आहे, जवळपास सारखं आहे. बरं, याच्यातला डिफरन्स पण आहे, कारण डीएनए म्हटलं तर तो ऍसिड झाला, त्याच्यासोबत प्रोटीन मिक्स झाले की तो झाला क्रोमोझोम. तर ऍक्च्युली क्रोमोझोम जे राहतात तो क्रोमॅटिनचाच पार्ट आहे. आणि प्रत्येक स्पीसीज मध्ये क्रोमोझोमचा नंबर हा कॉन्स्टंट असतो. जसं आपल्या बॉडीमध्ये फिक्स आहे किती, 46. तर हा जो कॉन्स्टंट क्रोमोझोम नंबर आहे, क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट, यावरून तुम्ही स्टडी करू शकता फायलोजेनेटिक्स. याच्यापासून काय स्टडी केलं जाते, फायलोजेनेटिक. आणि याचा अर्थ असतो विद्यार्थी मित्रांनो, स्टडी ऑफ इव्होल्युशन. तुमच्या लक्षात आलं नसेल, असं म्हटलं जाते की जे मंकीज आहेत, एप, गोरिला, चिंपांजी, हे मंकीज आपले अँसिस्टर आहेत. मग मला सांगा, जर आपण दोघांमध्ये कम्पेअर करून राहिलो, समजा मंकीज आणि ह्युमन बीइंग, तर किती सिमिलॅरिटी आढळते आपल्याला. तुम्हाला सांग की हे अलगी दुनिया आहे, एकदम डिफरन्सेस दिसतात. पण जेनेटिक लेवलला जर पाहिलं तर त्यांच्याने आपले क्रोमोझोम जुळतात, असं एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे. मग क्रोमोझोम नंबरवरून काय डिसाईड होते की कोणत्या ऑर्गॅनिझम पासून आपण डेव्हलप झालो आहे. आपले पूर्वज कोणते आहेत, तर मंकीज होते. कशावरून, तर त्याच्या क्रोमोझोम वरून डिसाईड होते, त्यांच्या जीन्स वरून, त्यांच्या डीएनए वरून. आणि याचा जो स्टडी आहे याला म्हणतात फायलोजेनेटिक, दॅट इज इव्होल्युशन स्टडी. ओके, सो आय थिंक दिस इज सफिशियंट फॉर टुडे. तर असा एक मास्टर मॉलिक्युल आपण स्टडी केला, दॅट इज न्यूक्लियस. याचा तुम्ही स्टडी करा आणि बाकीचं आपण जे आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.